संडासचा खड्डा पाडला होता माझ्या खुल्ल्या चिटकून मध्ये टाकून आत्महत्या करते म्हणल्यावर बुजविले उडी मारून. असलं राहते का करणं. एका दिवसा का 2-1.5 वर्ष झालं रुपये नाही बाया. सगळे किराणदार खाली गेले. 17-18 हजार भाडे येतो तुम्हाला आमच्या रूममध्ये सगळे पाणी. हॉस्पिटल आहे आणि माझ्या पाठीमागं औसा शहराचे नगराध्यक्ष असणारे अफसर शेख यांचं बांधकाम सुरू आहे. मात्र अफसर शेख यांच्या बांधकामामुळे अयोध्याभाई चंदर जाधव राहणार नेताजी नगर या महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर या नेताजी नगर भागातील काही नागरिकसुद्धा माझ्यासोबत आहेत. त्यांनासुद्धा या बांधकामामुळं फार मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या संदर्भात त्यांचे जे काही अफसर शेख यांच्यावरचे आरोप आहेत ते जाणून घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. नमस्कार, मी विक्रांत शंके. मी आहे आता लातूर शहरातील नेताजी नगर इथे आणि ज्या जागेमध्ये मी बसलेलो आहे तर त्याच्या समोरच्या बाजूस डॉक्टर काळगे जे लातूर मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांचं घर आहे, त्यांचं हॉस्पिटल आहे आणि माझ्या पाठीमागं औसा शहराचे नगराध्यक्ष असणारे अफसर शेख यांचं बांधकाम सुरू आहे. मात्र अफसर शेख यांच्या बांधकामामुळे अयोध्याभाई चंदर जाधव राहणार नेताजी नगर या महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर या नेताजी नगर भागातील काही नागरिकसुद्धा माझ्यासोबत आहेत. त्यांनासुद्धा या बांधकामामुळं फार मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या संदर्भात त्यांचे जे काही अफसर शेख यांच्यावरचे आरोप आहेत ते जाणून घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हा पत्रव्यवहारसुद्धा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळीकडे केलेला आहे. मला सांगा नेमकेपणानं या बांधकामामुळे तुम्हाला अडचण काय होते आणि तुमचे काय आरोप आहेत अफसर शेख यांच्यावर? 1-1.5 वर्ष झालं माझ्या खोल्या पडत आहेत. भाडेकरी नाही तर माझे 17-18 हजार भाडे येत होतं. माझ्या पाणी बिनी सगळं पत्र कोयजले आणि त्रास का लई त्रास म्हणजे वाळू पडते, सिमेंट पडतं, इटा पडतात. खूप त्रास म्हणजे हे सांगून एवढा त्रास आहे. बरं, हा त्रास किती वर्षापासून आहे? 1.5 वर्षापासून. या संदर्भामध्ये तुम्ही सगळीकडे पत्र व्यवहार केले, कलेक्टरला दिले, महापालिकेत गेले, सगळ्याला आयुक्त मॅडमला तर भेटूच दिली नाही तिथल्या लोकांनी मला. पुन्हा पंतप्रधानाला दिले, मुख्यमंत्र्याला दिले, अमित शहाला दिले, एकनाथ शिंदेला पत्र दिले, सगळ्याला दिले. कुणी माझं काय केलं? बरं, हे बांधकाम चिकटून बांधलेलं आहे का? चिटकून बांधलं, ह्याचं काहीच नाही अलीकडं. पूर्ण चिकटून बांधलं. विटा वगैरे तुमच्या काय काय नेमका त्रास सांग काय होतं? आणखी सगळं त्रासच होते. पाणी येतंय, काही आतरण हे होत ना, भीतीला सगळे भोक पडले झाले, त्याच्यानं पाणी फुटलंय. लय त्रास आहे सर मला लय. आणि मग प्रशासनामध्ये तुम्ही पत्रव्यवहार केलेल्या कारवाई होत नाही, नगराध्यक्ष म्हणून होत नाही का? होत नाही, पण नाहीच म्हणतात. ह्याचं काही बांधकाम परवाना द्या, ही द्या म्हणलं की नाही ह्यांचं बांधकाम परवा म्हणून सांगतात. बरं, माहितीच्या अधिकाऱ्याखाली परवा अर्ज दिले तर ह्यांनी मला महागारी दिलेत. ह्याचं काहीच नाही इथं आम्हाला गौसं नाही ह्याचं काही. मग ह्यांनी बांधकाम कसं करू माहिती नाही तर ह्यांना माहिती तर नाही, काहीच नाही यांचं महापालिकेतून. मग बांधकाम कसं काय करू? मग आता या माध्यमातून काय मागणी आहे तुमची? माझी ह्यांचं बांधकाम बंद पाडावं आणि ह्यांचं बांधकाम परवाना मागावं ह्यांना. आणि ह्यांचं काय आहे, जागा किती आहे का आणि ही मोजून घेऊन माझी बाउंड्री बांधून देऊ, मी हे करून देऊ. बाउंड्री माझी किती जागा आहे तेवढा. तुमची जागा पण ह्या बांधकामात गेली असं? बांधकामात नाही, चिटकून घेतले माझ्या. चिटकून घेतले. माझा जी जागा आहे ह्याच्याकडे 2 फूट माझाच आहे. आतापर्यंत बांधकाम होऊ कुणा ह्यानं काहीच बांधला नव्हतं. मी फोटो काढले सर, म्हणजे कुठली जाळी नाही, काहीच नाही. आता मी इकडे जाणार आहोत तिकडे जाणार आहोत म्हणल्यानं ही जाळी बांधली. 5-6 दिवस झालं जाळी बांधून. मला किती त्रास झाला असेल. एकदा तर का नाही वार सुटलं तर सगळ्या घरात सिमेंट मध्ये दाखविले आणून ह्या साहेबाला बघा म्हणले. नाही ताई होतं एकदमच आलं वारं म्हणते. तुम्ही जरा शिडीवर जाऊन बघा पत्रे आमचे कसे झाले. सगळं आमचे पत्रे पलीकडच्या रूमचे सगळे पाणी पाठीमागच्या बाजूला का जागा? काय इथंच आहे, बाजूला लागून आहे. सगळं सिमेंट आहे, वरी खडी आहे, वाळू पडलेली आहे, ते छरा मारलेली वाळू पडली आहे. सगळं पत्रे आमचे कुजून गेल्यात. आता आम्हाला पुढच्या वर्षी पत्रे बदललं तरच आमचं ठीक आहे, नाही तर काय ठीक नाही. समजा ही बांधकाम पक्क बांधलं गेलं पण नंतर पूर्ण बांधकाम झालं तरी तुम्हाला त्रास आहे? हा, त्रास त्याच्या पहिलं तरी होता, पण ह्याने बांधकाम केल्यापासून जास्त त्रास आहे. त्यावेळेस तर माणूस कोणी नव्हतं. बरं, आता ह्या वेळेस तर त्यांनी कुठल्याच गोष्टीचं म्हणणे त्यांनी हे करत नाहीत, समाधानी काम करत नाहीत. समाधानकारक काम नाही. काय वाटतंय
हे एक प्रकारे सत्तेचा बळाचा वापर करून सामान्य नागरिकांना त्रास देणं सुरू आहे का? हा आता हे एकदम घराच्या जवळ चिटकूनच त्यांनी बांधलेलं आहे. त्यांच्याही घरात पाणी चालू आहे. आणि आता हे लाईटची जी पोल गेले तेही आता बदलायचा यांचा विचार चालू आहे. रोडवर घ्यायचं चालू आहे. आधीच रोड लहान आहे 20 फुटाचा आणि त्याच्यातूनही खांब जर ते सगळे काढून रोडवर आल्यानंतर कसं ट्रॅफिक कशी चालायची इथं. मोठ्या ट्रक्स येतात इथून, त्याच्यामुळं अडचण होणार आहे. तर मी कॅमेरा पर्सनला विनंती करतो की माझ्यासोबत त्यांनी यायचं आहे आणि हा जो बांधकामाचा पोर्शन आहे तो त्यांनी दाखवायचा आहे. जिथं मी थांबलो आहे तिथं या अयोध्याबाई जाधव या महिलेचं घर आहे आणि पलीकडं पण तुम्ही पाहू शकता हे अगदी चिकटून भिंतीलगत अतिशय भिंतीला चिकटून त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. माझ्या पूर्वेला एकदम समोर हे डॉक्टर काळगे यांचं निवासस्थान आहे, त्यांचं हॉस्पिटल आहे. इथं मात्र पुरेशी जागा सोडलेली आहे. खरं तर अफसर शेख यांनी किमान या समोरच्या बांधकामापासून तरी बोध घ्यायला पाहिजे होता असं त्यांचं म्हणणं आहे. हे माझ्यासोबत सगळे नागरिक आहेत. या अयोध्याबाई जाधव आहेत ज्या प्रशासनासोबत पत्रव्यवहार करत आहेत, ते त्या प्रशासनासोबत लढत आहेत. या माध्यमातून महानगरपालिकेने त्यांना बांधकाम परवाना जी त्यांनी मागणी केलेली आहे अफसर शेख यांचा बांधकाम परवाना त्या ठिकाणी त्यांनी द्यावा. त्याचबरोबर सुरक्षित आणि नियमाप्रमाणे जागा सोडून हे बांधकाम व्हावं. खरं तर हे अनधिकृत बांधकाम डॉक्टर अफसर शेख हे नगराध्यक्ष असल्यामुळं आणि त्यांचे राजकीय हितसंबंध चांगले असल्यामुळं एक प्रकारे अन्यायकारक असं या अनधिकृत बांधकाम या ठिकाणी सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत आपण अफसर शेख यांची बाजूसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर या महिलेला आणि या सगळ्या नागरिकांना न्याय मिळणं अपेक्षित असल्याचं आता सर्वत्र बोललं जाते. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन प्रज्वलसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.